हवामानाचा अचूक अंदाज मिळत नसल्याने सर्वाधिक फटका बसतो तो शेतकऱ्यांना। यासाठी सरकारने महावेद प्रकल्पाअंतर्गत राज्यात 2059 तर नागपूर जिल्ह्यात 64 स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले होते। गेल्या वर्षी एप्रिलमध्ये राज्यातल्या पहिल्या स्वयंचलित हवामान केंद्राची स्थापना नागपुरात झाली। त्यानंतर या प्रकल्पाची म्हणावी तशी अंमलबजावणी झाली नाही। मात्र मुंबईतल्या काही हौशी हवामान अभ्यासकांनी अशी स्वयंचलित हवामान केंद्र सुरू केली आहेत। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी हवामान अभ्यासक अंकुर पुराणिक आज 9:30च्या बातमीपत्रात आले आहेत। नमस्कार सर, 9:30च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। ही स्वयंचलित केंद्र नेमकी काय आहेत आणि त्यांचं काम कसं चालतं? स्वयंचलित हवामान केंद्र म्हणजे आपण म्हणू शकतो एक पर्सनल वेदर स्टेशन। आणि हवामान केंद्र म्हटल्यावर आपल्याला वाटतं की खूप काहीतरी मोठी गोष्ट आहे आणि त्याला खूप जागा लागते, पण हे एका छोट्या प्रमाणात कोणीही सामान्य माणूस देखील त्याच्या घरी किंवा गच्चीवर लावू शकतो। आणि ह्या वेदर स्टेशनच्या द्वारे तुम्हाला बरेच वेदरचे पॅरामीटर्स जसं काही तापमान आहे, ह्युमिडिटी आहे, प्रेशर आहे, किंवा किती पाऊस झाला MM मध्ये, हवा कुठल्या दिशेने चालते आहे, किती वेगाने चालते, हे सगळे पॅरामीटर्स कळू शकतात तुम्हाला। मग हे स्वयंचलित केंद्र नेमकं कधी स्थापन केलं आणि कशी सुरुवात झाली म्हणजे त्याची? मी हे बघितलं की का वाटलं मी हे बघितलं की USA किंवा UK मध्ये हे पर्सनल वेदर स्टेशन्स खूप सारे एस्टॅब्लिश केले, लाखो मध्ये आहे, पण भारतात ह्याची कुठेतरी सुरुवात व्हावी अशी माझी इच्छा होती आणि ती आपणच करावी हे थोडंसं कुठेतरी फील झालं। तर मी काही माझ्या मित्रांसोबत ह्याचा निर्णय घेतला आणि पहिलं वेदर स्टेशन काही 3 महिन्यापूर्वी म्हणजे पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर माझ्या घराच्या गच्चीवरती इन्स्टॉल केलं। साधारण किती किलोमीटर परिघापर्यंत तुम्ही हवामानाचा अंदाज वर्तवता? कारण हे हौशी पातळीवरचं स्वयंचलित केंद्र आहे। आता आपण बघितलं तर जे पर्सनल वेदर स्टेशन म्हणतो आपण किंवा स्वयंचलित हवामान केंद्र जे आहे हे एक प्रेडिक्शनचा एक छोटासा पार्ट झाला। ह्याच्या व्यतिरिक्त आपण सॅटेलाइट इमेजेस वगैरे पण अशा गोष्टी बघावे लागतात जेणेकरून लार्जर एरिया आपण कव्हर करू शकतो। पण नॉर्मल एक वेदर स्टेशन जे आहे ते साधारणपणे 5 किलोमीटरचा रेडियस कव्हर करून त्या एरियातली डिटेल्ड माहिती देऊ शकते। शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे। मग विद्यार्थी असतील सगळ्यांनाच हवामानाचा अंदाज खूप महत्त्वाचा वाटतो, तर तो नेमका कसा शेतकऱ्यांसाठी तुम्ही अगदी काय? इनफॅक्ट हे हवामान केंद्र लावल्यापासून मला भरपूर सारे फोन कॉल्स वगैरे यायला लागले की आज पाऊस पडणार आहे का किंवा किती जोरात पडणार आहे, मी छत्री घेऊन जाऊ की नको घेऊन जाऊ, हे अशा क्वेश्चन्स मला व्हॉट्सअपवर किंवा फोन कॉल्सद्वारे मिळायला लागल्या। आणि सामान्य माणसापासून ते शेतकऱ्यापासून सर्वच लोकांना ह्याचा फायदा होतो आहे असं कुठेतरी मला जाणवतंय। आणि आमचा एक ग्रुप पण झालाय ज्याच्यामध्ये हे असे वेदर एन्थुझियास्ट ज्याला आपण म्हणू शकतो ह्यांचा ऑलमोस्ट 82 किंवा 82 लोकांचा आमचा हा ग्रुप झाला। आणि आम्ही हे वेदर प्रेडिक्शन करून साधारण स्कूल स्टुडंट पासून ते बिझनेस प्रोफेशनल किंवा कोणीही ऑफिसला जाणारी व्यक्ती आहे, ट्रेननी जाणारी व्यक्ती आहे, सामान्य जनता आहे, ह्यांना हे इन्फॉर्मेशन देतो आणि त्याला त्याचा खूप फायदा होतो आणि ते त्या मेसेजसाठी थांबलेले असतात की अंकुर कधी मेसेज टाकतोय। बरं, ही स्वयंचलित केंद्र जी आहेत त्यामध्ये हॅम रेडिओ ही कन्सेप्ट नव्यानं पुढे आलेली आहे, तर हे हॅम रेडिओ म्हणजे नेमकं काय आहे आणि ही प्रणाली काय आहे याविषयी सांगा। अगदी आता जसं वेदर स्टेशनने मी सांगितलं की आपण एक 5 किलोमीटर रेडियस मध्ये डिटेल्स घेऊ शकतो, पण आपल्याला जर मोठ्या प्रमाणात जर डिटेल्स हवे असतील तर आपल्याला सॅटेलाइट इमेजची गरज पडते। जसं तुम्ही म्हणाल शेतकऱ्यांसाठी उपयोगी कसा पडू शकतो, किती पाऊस होणार आहे किंवा कधी होणार आहे किंवा तो किती MM होणार आहे, मग बियांची पेरणी त्यांना अकॉर्डिंगली करावी लागते। तर हे सॅटेलाइटचे इमेजेस जे आहेत ते हॅम रेडिओच्या इक्विपमेंटद्वारे आपण डायरेक्ट सॅटेलाइट मधून आपल्या कम्प्युटरवरती प्राप्त करू शकतो। तर हॅम रेडिओचा संबंध आणि वेधशाळेचा किंवा वेदर हा सब्जेक्ट जो आहे, मेटिओरॉलॉजी हा सब्जेक्ट आहे, ह्याच्याशी खूप नातं जोडलेलं आहे। आणि हे इमेजेस जेव्हा आम्हाला प्राप्त होतात त्याशिवाय IMDची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती पण सॅटेलाइट इमेजेस रेग्युलरली पोस्ट केले जातात, रडार इमेजेस पोस्ट केले जातात। तर ह्या सर्व टोटॅलिटीमध्ये आपल्याला बघावं लागतं आणि त्यानंतरच आपल्याला हा अंदाज दर्शवता येतो। मग भारतीय हवामान विभाग याची तुम्हाला आणि तुम्हाला त्यांची अशी मदतच होते असं म्हणावं लागेल? नक्कीच मी तर म्हणेन
कृष्णानंद होसळीकर साहेब जे डेप्युटी डायरेक्टर आहेत IMD चे, हे आम्हाला कंटिन्युअसली एनकरेज करत असतात, नवीन नवीन माहिती देत असतात. कुठे चुकलो असतो किंवा काय एखादी गोष्ट आम्हाला नवीन माहिती करून घ्यायची असेल तर ते खूप आम्हाला सपोर्ट करतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही आमचे पण काही अंदाज चुकू शकतात, पण IMD हे आम्हाला एक गाईडलाईन आहे, आम्ही त्यांचे हे फॉलो करतो. त्यामुळे IMD एक खूप मोठ्या प्रमाणात काम करते आणि लोकांना एक गैरसमज असतो की IMD चे नेहमी अंदाज चुकतात, पण हे असं नाहीये. एक ढग असतो तो एका धुरासारखा असतो, तो 2 मिनिटात कुठल्या डायरेक्शन मध्ये जाईल हे आपण सांगू नाही शकत. तर दे आर ट्राईंग देअर बेस्ट. त्यांच्याकडे खूप सॉफिस्टिकेटेड इक्विपमेंट्स आहेत, करोडो रुपयांचे इक्विपमेंट्स आहेत आणि मला वाटतं त्यांचे एफर्ट्स खरंच कमेंडेबल आहेत. आपण सर्वांनी त्यांना खरंच थँक्स म्हणावं. बरं, आता आजच्या दिवसाचा विचार केला तर चंद्रपूर, गोवा, नागपूर इकडे सगळीकडे पाऊस झालेला आहे. तर हा अंदाज तुम्ही वर्तवला होता का आधी आणि तो किती टक्के बरोबर आला? नक्कीच. आमचं अॅक्युरेट म्हणजे हवामान केंद्र किंवा IMD असेल तेवढं अॅक्युरेसी नाहीये, पण तरी माझं फेसबुक पोस्ट तुम्ही 2 दिवसापूर्वीचं जर बघाल तर त्याच्यामध्ये मी मेन्शन केलेलं विदर्भ, नागपूर आणि अमरावती ह्या एरियामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर ते कुठे ना कुठे कोणाला तरी त्याची नक्कीच मदत झाली असेल आणि मला रिक्वेस्ट खूप यायला लागल्या, त्यामुळे 1 to 1 रिक्वेस्ट मी करू नाही शकलो. त्यामुळे मी आता फेसबुक पोस्ट आणि व्हॉट्सअप स्टेटस चालू केले, जेणेकरून ज्याला जेव्हा गरज पडेल तो तेव्हा ते स्टेटस बघू शकतो. तर तुम्ही म्हणू शकाल 80% अॅक्युरेसी आली त्याच्यामध्ये माझी. पण मग आता ही स्वयंचलित केंद्र, त्यांचं जाळं एकदा तयार झाल्यावर शेतकऱ्याला अधिक अचूक अंदाज मिळतील किंवा सर्वसामान्य माणसं जे पावसात अडकतात तर त्यांच्यासाठी कसं पुढे? नक्कीच नक्कीच. मला तर हे मी म्हणू इच्छितो की नवीन जनरेशन जे आहे हे स्कूल स्टुडंट्स किंवा शाळेंनी, कॉलेजेसनी, इन्स्टिट्यूट्सनी हे वेदर स्टेशन इन्स्टॉल करावं, जेणेकरून स्टुडंट्सना पण त्याचं एक्सपोजर मिळू शकतं की एक हवामान केंद्र कुठल्या प्रकारे काम करतं, त्याच्यामध्ये काय काय आपल्याला कळू शकतं आणि ते इंटरेस्ट त्यांना त्या एजमध्ये जर निर्माण झाला तर पुढे जाऊन नक्कीच ते काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करू शकतं. आणि शाळा, इन्स्टिट्यूट्स या खूप सारे आहेत, सर्व गावं खेडेगावांमध्ये आहेत. तर जर हे आपण वेदर स्टेशन तिथे इन्स्टॉल केलं आणि काही सॅटेलाइट इमेजेस जर आपण फॉलो केले IMD चे म्हणा किंवा हॅम रेडिओ द्वारे जे प्राप्त होतात, तर नक्कीच शेतकऱ्याला, सामान्य माणसाला, शाळेत जाणाऱ्या मुलांना किंवा ट्रेननी प्रवास करणाऱ्यांना, रस्त्याने प्रवास करणाऱ्या, या सर्वांना ह्याचा फायदा होऊ शकतो. तर सर्वांनी स्पेशली कॉलेजेस आणि इन्स्टिट्यूट्सनी ह्याच्यावर एक पुढाकार घेऊन वेदर स्टेशन इन्स्टॉल करावे. हे हॅम रेडिओचं तंत्रज्ञान, त्याचं शिक्षण कसं घेता येतं? हॅम रेडिओ एक छंद आहे बेसिकली, हे ऑर्गनायझेशन नसून एक छंद आहे आणि आपत्कालीन परिस्थितीत ह्याचा जास्त आता आजकाल उपयोग होतो, कारण मोबाईल फोन, लँडलाईन्स हे जेव्हा बंद होतात तेव्हा आपत्कालीन परिस्थितीत हॅम रेडिओच मदत करतो आणि म्हणून ते वेदरशी त्याचं नातं कुठेतरी जोडलेलं आहे. आणि म्हणूनच मी पण एक हॅम रेडिओ ऑपरेटर आहे, मी पण हॅम रेडिओची परीक्षा देऊन उत्तीर्ण झालोय. तर हॅम रेडिओचं आणि हे नातं खूप जुनं आहे आणि कायम चालू राहील. तर जास्तीत जास्त लोकांनी हॅम रेडिओ मध्ये पण इंटरेस्ट घेतला आणि त्या व्यतिरिक्त वेदरमध्ये इंटरेस्ट घेतला तर हे एक नेटवर्क, जे जाळं तुम्ही म्हणत होता, ते जाळं जर आपण मुंबई, महाराष्ट्र आणि भारतामध्ये जर UK आणि USA सारखं पसरवू शकलो, नक्कीच त्याचा सर्वांनाच खूप फायदा होऊ शकतो. आणि मग हवामानाचं स्वयंचलित केंद्र तयार करायचं असेल सामान्य माणसाला त्याच्या बिल्डिंग मध्ये किंवा असं, तर त्यांना काय मार्गदर्शन कराल? हवामान केंद्र खूप प्रकारचे अवेलेबल आहेत, म्हणजे कमीत कमी प्राइस पासून ते खूप महाग ह्याच्यापर्यंत. तर सामान्य माणसं ह्याचे काही काही किट्स पण अवेलेबल आहेत जे तुम्ही स्वतःहून असेंबल करून तुमच्या गच्चीवर लावू शकतात. तर इंटरनेट आजकाल एक खूप मोठा रिसोर्स आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही जर पर्सनल वेदर स्टेशन असं सर्च केलं किंवा ऑटोमॅटिक वेदर स्टेशन सर्च केलं तर ह्याचे खूप सारे तुम्हाला रिसोर्सेस मिळू शकतात आणि तुम्हीही ते एका दिवसात मिळवून मे बी एका तासात तुम्ही ते इन्स्टॉल करून वेदरचा सगळा डेटा, तुम्हाला टेम्परेचर, ह्युमिडिटी, किती पाऊस होतो हे सगळं तुमच्या स्क्रीनवरती घरात बसून प्राप्त करू शकता. हवामानाचा अचूक अंदाज हा आपल्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याबद्दल तुम्ही इतकी इंटरेस्टिंग माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर. वळूया पुढच्या बातम्यांकडे. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात.